भारतातील रुपयाची समस्या हा लेख प्रबंध लिहून फक्त भारतातलीच नाही तर जगातल्या पैशाची समस्या सोडवतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेल्सन मंडेला असे म्हणतात की भारताकडून घेण्यासारखी सर्वात सुंदर गोष्ट जर कोणती असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान आहे. अरे बराक ओबामा तर या पुढे जाऊन असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या अमेरिकेमध्ये जन्माला आले असते तर उगवत्या सूर्याला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलं असतं. ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या व्यक्तिमत्वाची आहे. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला 6 डिसेंबर 1956ला, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आचार्य प्रल्हाद केशवत्री यांचा एक लेख वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाला. त्यांनी फार सुंदर लिहिलं, मार्मिक लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. ते लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडांचा आणि वर्ण वर्चस्वाचा कोतळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वागणक होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले एक युद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचे एक धगधगता ज्वालामुखी होते. हे आचार्य प्रल्हाद केशवत्री यांचे शब्द आहेत. आणि म्हणून मी म्हणतो पोरांनो, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, कोणत्याही धर्माचे असाल, कोणत्याही पंथाचे असाल, खूप मोठे व्हा, प्रशासनामध्ये ज्या, राजकारणामध्ये ज्या, समाजकारणात आपलं नाव मोठं करा, पण आयुष्यामध्ये जय भीम बोलायला कधी लाजू नका. कारण जय भीम हा फक्त एका जातीपुरते, एका धर्मापुरतीचा नारा नाहीये. लक्षात घ्या, जय भीम म्हणजे फक्त हे 2 शब्द नाही आहेत, तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या कष्टाला सलाम आहे. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुणा आहे. जय भीम म्हणजे दया, क्षमाशील शांती आहे. जय भीम म्हणजे सद्गुण, सदाचार, सद्विचार आहे. जय भीम म्हणजे उत्साह, जय भीम म्हणजे उमंग आहे. अरे जय भीम म्हणजे एक भीमगर्जना आहे. म्हणून आयुष्यामध्ये जय भीम बोलायला कधी लाजू नका. प्रणय शतलज नावाचा कवी आहे, तो फार सुंदर लिहितो. तो असा म्हणतो की कोई जंग जीतने का तुझ में हुनर है तो तेरी दुश्मनों पे गर नजर है तो. आज बघा, एखाद्या समाजावर अन्याय अत्याचार होत असेल आणि तो समाज जर आंदोलन करत असेल तर तुम्ही बघा त्या आंदोलनामध्ये एका महापुरुषाची फोटो कॉमन असते आणि तो महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून प्रणय शतलज नावाचा कवी असा लिहितो, कोई जंग जीतने का तुझ में हुनर है तो तेरी दुश्मनों पे गर नजर है तो कोई भी तेरी आवाज को दबा नहीं सकता तेरी जुबान पर जय भीम का असर है तो. ही ताकद जय भीम नावाच्या शब्दाची आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून बघा, जाती धर्माकडे पलीकडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजता आलं पाहिजे. आज एका जातीपुरतं, आज एका धर्मापुरतं आम्ही महापुरुषांना मर्यादित करून ठेवलंय. पण तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे सर्व महापुरुष यांनी मानव जातीसाठी काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सांगावंसं वाटतं की ज्या नेत्यानं भारतातला पहिला शेतकरी मोर्चा काढला होता आणि विधिमंडळावर काढण्यात आला होता, 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन विधिमंडळावर नेला होता. तो कोण्या एका जातीसाठी नव्हता, कोण्या एका धर्मासाठी नव्हता, तर तो शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाग करण्यासाठीचा तो मोर्चा होता. आणि म्हणून शेतकऱ्यांचे जननायक आणि शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो. अहो एवढंच नाही, स्त्री जातीचा उद्धार करणारे स्त्री उद्धारक म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो. इकडे तमिळनाडूला एक महिला आहे, दानसारी सीतक्का नावाची एक बाई आहे, आदिवासी महिला आहे. त्यांचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला. ते असं म्हणतात की मी लहानपणी असताना कधी विचार केला नव्हता की मी नक्षलवादी बनेन म्हणून. नक्षलवादी असताना तर कधीच विचार केला नव्हता की मी पुढे जाऊन आपले शिक्षण पूर्ण करेन आणि वकील बनेन. ती वकील बनल्या. वकील असताना तर कधीच विचार केला नव्हता की मी पुढे चालून राजकारणामध्ये जे आमदार होईल, त्या आमदार झाल्या. आमदार असताना तर कधीच विचार केला नव्हता म्हणे की मी आपली PhD पूर्ण करेन. त्यांनी PhD पूर्ण केली आणि आता रिसेंटली 2 महिन्याच्या आधी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न आपल्या महिलांसाठी पाहिलं होतं, जे स्वप्न आपल्या सर्व स्त्रियांसाठी पाहिलं होतं, ते स्वप्न हे आहे. जे हिंदू कोड बिल पास होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, ते स्वप्न या गोष्टीसाठी होतं. आणि बघा, तुम्ही कोण्याही जातीच्या धर्माचे असाल, महिलांनो, स्त्रियांनो, माझ्या माता माऊल्यांनो, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावरती एकूण 5 ते 7 असे उपकार केले आहेत, जे साक्षात भगवंत परमेश्वर जरी या पृथ्वी तलावर आला तरी तुमच्यावर एवढे उपकार करू शकणार नाही. आणि ते काही तुम्हाला देवाच्या कृपेने मिळालेलं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला उपकार सर्व स्त्रियांवर केलाय. तो पहिला उपकार म्हणजे शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलाय. ज्या मनुस्मृतीनं चूल आणि मूल पुरतं मर्यादित करून ठेवलं होतं आपल्या स्त्रियांना, स्वयंपाकघराच्या बाहेर कधी आपल्या स्त्रियांना येऊ दिलं नाही. मुलगी शिकली तर तिने गिरवलेल्या अक्षरांच्या अड्याहून नवऱ्याच्या ताटात पडतात अशी म्हणणारी मनुस्मृती. मुलगी शिकली तर तिच्या नवरा लवकर मरतो, ती लवकर विधवा होऊ शकते अशी म्हणणारी मनुस्मृती. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणायचे की माझा बहुजन समाज हा झोपलेला समाज आहे, तो जेव्हा जागा होईल आणि मनुस्मृतीसारखा पाखंडी ग्रंथ वाचेल तेव्हा त्याला तो जाळल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा, 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीसारखा पाखंडी ग्रंथ जाळला आणि डॉक्टर आणि महात्मा फुले यांचा विश्वास बाबासाहेबांनी खरा ठरवून दाखवला.
ज्या मनुस्मृतीने आज बघा, सरपंच पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंत, एका पटवारी पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत असा कोणताही क्षेत्र नाहीये ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी मजल मारली नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर गेल्या आहेत. आणि हे काही देवाच्या कृपेने तुम्हाला मिळालेलं नाहीये. हे मिळालंय क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीमुळे. हे मिळालंय तुम्हाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागामुळे. हे मिळालंय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे मिळालंय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. आणि म्हणून या गोष्टीची जागरूकता तुमच्यामध्ये असली पाहिजे. घरी गेल्यानंतर कुठेतरी लिहून ठेवा, नाहीतर डोक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी जे जे उपकार सांगतोय तो पहिला उपकार, पहिला दान बाबासाहेबांनी तुम्हाला दिला तो म्हणजे शिक्षणाचा दान आहे. दुसरा अधिकार बाबासाहेबांनी सर्व स्त्रियांना दिला तो म्हणजे मतदानाचा हक्क. आधी फक्त काही मोजक्या लोकांना मत देण्याचा हक्क होता आणि ते मोजकी लोक देशाचा शासक ठरवत होते आणि तेच शासक संपूर्ण देशावर राज्य करत होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना वोट देण्याचा, मत देण्याचा अधिकार दिलाय. आणि त्याच मताच्या आधारावर तुम्ही स्वतःचा नेता निवडू शकता, स्वतःचा एखादा व्यक्ती निवडू शकता आणि त्याच्या आधारावर तुम्ही आपला देश चालवू शकता. तिसरा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय तो म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करण्याचा अधिकार, अन्यायाचा विरोध करण्याचा अधिकार. लग्न झाल्यानंतर बऱ्याच मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की नवरा व्यवस्थित वागत नाही, सासू सासरे व्यवस्थित वागत नाही. आणि मग काय होते, या सगळ्या गोष्टींचा अन्याय करण्याचा दुसरा पर्याय म्हणून काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा, तुमच्या कोणत्याही जाती धर्मातले असाल, लग्न आपल्या धार्मिक परंपरेच्या आधारावर होते. पण जेव्हा आपल्या संसारावर संकट येतात ना, तेव्हा फक्त संविधानात धावून येते, लक्षात घ्या. आणि म्हणून संविधानाची किंमत आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे. आधी बालविवाह पद्धती होती, नंतर बाला जरट विवाह पद्धती होती. बालविवाह पद्धतीमध्ये लहानपणीची मुला मुलीचे लग्न लावून दिले जात होतं.